तुम्ही किती दिवस थांबायचं म्हणताय? केसचा निकाल लागेपर्यंत थांबेन. कळत्या वयात यायच्या आधीच कुणीतरी त्याला आपलंसं केलं पाहिजे, नाहीतर त्याचं पुढे काय होईल देव जाणे. त्याच्या नशिबानेच त्याच्यावर ही वेळ आली आहे. मी आणली त्याच्यावर. प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे देव असतो असा माझा विश्वास आहे. तू तिथं असणं खूप गरजेचं आहे दादासाठी. मला असं नाही वाटत. तू तुझं काम करशीलच, पण कुठलीही गोष्ट छापण्याच्या आधी जरा आमचा विचार कर. मान्य तुम्हाला आरोप मान्य सर प्लीज सर सर इकडे मान्य तुम्हाला आरोप सर. तुम्हाला वाटतं तुम्ही केस जिंकाल का सर? तुमचं ॲडव्होकेट मोठे प्लीज उत्तर द्या सर. सर प्लीज प्लीज उत्तर द्या. एक मिनिट प्लीज. हर्षवर्धन, तुम्ही काळजी करू नका. ऑल द बेस्ट. असावरी मॅडम तुम्ही हो, तुम्हाला काय वाटलं आज मी ऑफिसला येणार नाहीये? नाही तसं नाही म्हणजे उदापूर आहे. जोपर्यंत तुमचे साहेब येत नाहीत तोपर्यंत हे सगळं मीच सांभाळणार आहे. हां हो, त्यामुळे मला रोज ऑफिसला यावं लागेल नाही का? हो त्यामुळे आश्चर्यचकित होणं थांबवा, सवय करून घ्या. हो. शारदाबाजींच्या पैशांचं काय झालं? ते म्हणजे ते रिलॅक्स उदापूर. पाणी हवंय? हां नाही नको. बसा. हां नाही नको. उदापूर आहे. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं विचित्र वाटतंय. तुम्हाला कदाचित थोडी भीती वाटते तुमच्या सरांची, पण घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. कारण हे पैसे ज्या अकाउंटमध्ये आहेत ते अकाउंट माझ्या नावावर आहे, बरोबर? हां. त्यामुळे ते पैसे ट्रान्सफर करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. म्हणूनच या कंपनीचे मॅनेजर या नात्याने तुम्हाला मी जे सांगते ते ऐकावं लागेल. शिवाय मी या कंपनीची बिझनेस पार्टनर आहे. कंपनी माझ्या नावावर आहे, हो ना? हो मॅडम, मी कालच बँक मॅनेजरशी बोललो. मग ते स्वतः तुम्हाला भेटायला येणार आहेत. कधी? आजच. छान. मग मी त्यांच्याशीच बोलून घेईन. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. मी सचिन म्हात्रे. ॲडव्होकेट आहात ना? नाही, फक्त सचिन म्हात्रे म्हटलं म्हणून विचारलं. नाही, माझी तशी ओळख सांगायला लागावी अशी अजून तरी माझ्यावर वेळ आली नाही. आणि मी ॲडव्होकेट आहे की नाही हे तुम्हाला कोर्टात कळेलच. बर,
बाय द वे, पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट, काळा कोट आणि हा बँड बांधून जो माणूस कोर्टात येतो तो डॉक्टर किंवा इंजिनियर नक्कीच नसतो. हे तुमच्यासारख्या सिनियर वकिलाला मी सांगायला नको, नाही का? गुड, व्हेरी गुड. मला आवडला तुमचा हा हजरजबाबीपणा, पण तो पुढेही तसाच कंटिन्यू ठेवा म्हणजे झालं. जनरली काय होतं, माझ्या पुढ्यात आलेले वकील माझ्या ओपनिंग स्टेटमेंट नंतरच फाफलतात. असेल, पण मी तुमच्यासमोर पहिल्यांदाच येतोय ना. नवीन, हा अनुभव कदाचित वेगळा असेल. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. पण मी तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणणार नाही, कारण तुम्ही माझ्या पुढ्यात आलात, इथेच तुमचं नशीब चुकलं. कारण ही केस मी जिंकणार आहे. बघूया ही केस नेमकं कोण जिंकतंय ते, कारण ही केस मी माझ्या कर्तृत्वावर जिंकणार आहे. तेव्हा नशिबाची गरज तुम्हाला आहे, मला नाही. माय लॉर्ड, आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या या माणसावर एका बाईचा निर्घृण खून केल्याचा आरोप आहे. पण प्रत्यक्षात त्याच्याकडे पाहिल्यावर असं कुणालाही वाटणार नाही की हा माणूस असं भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करेल म्हणून. याच्याकडे पाहिल्यावर कुणालाही असं वाटेल की हा एक सभ्य, सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान माणूस आहे म्हणून. अर्थात ते खोटं नाहीच. माय लॉर्ड, हर्षवर्धन भोसले हे फक्त चंद्रपुरातच नाही तर संपूर्ण विदर्भातच परिचयाचे आहेत. भोसले घराण्याचे मोठे चिरंजीव, भोसले कन्स्ट्रक्शनचे मालक, दिसायला देखणे, रुबाबदार, एक यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व. माय लॉर्ड, यांच्या रूपाकडे आणि व्यक्तिमत्वाकडे बघितल्यावर यांच्या प्रेमात पडणार नाही अशी स्त्री विरळाच असेल. माय लॉर्ड, यांच्या गोड गोड बोलण्यामुळे आणि इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटीमुळे अनेक स्त्रियांना यांची भुरळ पडली आणि त्या यांच्या जाळ्यात अडकत गेल्या, फसल्या गेल्या. मृत नैना ही सुद्धा त्यातलीच एक होती, जिने यांच्यावर मनापासून प्रेम केलं. स्वतः जवळचा मौल्यवान ऐवज जो प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीनं अमूल्य असतो, म्हणजे तिचं शील, तिचं सर्वस्व तिनं यांच्या खातर यांच्यावर ओवाळून टाकलं. आणि त्याच नैना चंद्रापूरकरच्या प्रेमाला आणि विश्वासाला तडा देऊन या माणसानं खरोखर तुझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि सगळ्या जगाला दाखवून दिलं की या भोळ्या भाबड्या चेहऱ्याच्या मागे एक बिभत्स आणि भेसूर मनोवृत्तीचा माणूस आहे. माय लॉर्ड, याला माणूस म्हणणं हे सुद्धा माणुसकीला शिव्या देण्यासारखं आहे. कारण माणसाच्या हातून कधी कधी चुका होतात, पण हर्षवर्धन भोसल्याच्या हातून चुका होत नाही असं कधीच होत नाही. माय लॉर्ड, या माणसाचं कर्तृत्व जेवढं महान आहे तेवढेच याने आजवर केलेले अपराध हे अतिशय खालच्या दर्जाचे आहेत. माय लॉर्ड, तांदळाचा दाणा कुठल्या मातीत उगवलाय यावरून त्याचा दर्जा कळतो, तसंच एखाद्या माणसाच्या भूतकाळावरून त्याची नियत कळू शकते. आणि हर्षवर्धन भोसलेंचा भूतकाळ हेच सांगतोय माय लॉर्ड की हा माणूस तुमच्या आमच्यासारखा सर्वसाधारण नाही. माय लॉर्ड, यांच्या रक्तातच एक गुन्हेगार वसलेला आहे. गुन्हा करणं ही त्यांची मजबुरी नाही
तर ती त्याची सवय आहे. माय लॉर्ड, आजवरचा यांचा रेकॉर्ड पाहता यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा अंदाज बांधणं फारसं कठीण जाणार नाही. कारण आजवर अनेकदा यांचं नाव अनेक वादग्रस्त प्रकरणांशी जोडण्यात आलंय. नक्षलवाद्यांकडून त्यांचं अपहरण, त्यातून त्यांची नाट्यमय रीतीने झालेली सुटका आणि मग त्या सगळ्या नक्षलवाद्यांचं अचानक झालेलं एन्काउंटर, प्रियंका राव नावाच्या बाईचं अचानक गायब होणं आणि यात हर्षवर्धन भोसले यांचाच हात आहे असं तिच्या भावानं पोलिसात दिलेलं स्टेटमेंट, तसेच नैना चंद्रापूरकर यांच्याबरोबर त्यांचे असलेले अनैतिक संबंध, त्यातून त्यांना झालेलं मूल वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीवरून हर्षवर्धन भोसले यांच्या चारित्र्याविषयी आपल्याला कल्पना येऊ शकेल माय लॉर्ड. माय लॉर्ड, हा माणूस स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही लेवलवर उतरू शकतो. आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी हा काहीही करू शकतो आणि आताही त्यानं तेच केलंय. मिस नैनाने याच्या विरोधात पोलिसात 420 कलमाखाली एक गुन्हा दाखल केला होता आणि हाच आपल्या मुलाचा बाप आहे असं स्टेटमेंट पेपरात दिलं होतं. आणि या गोष्टीचा सूड उगवण्यासाठी आणि आपल्या सो कॉल्ड इज्जतीचे धिंडवडे चार चौघात उधळले जातील या भीतीपोटी हर्षवर्धन भोसलेंनी हा टोकाचा निर्णय घेतला आणि नैनाचा अडसर कायमचा दूर केला. माय लॉर्ड, माय लॉर्ड, आजवर प्रत्येक वेळी हा माणूस गुन्हा करून त्यातून सही सलामत सुटलाय, पण यावेळी तसं झालं नाही माय लॉर्ड. यावेळी पोलिसांनी त्याला रेड हँड पकडलं. माय लॉर्ड, शिशुपालाचे 100 अपराध पोटात घातल्यावरच श्रीकृष्णानं त्याचा वध केला होता, पण हर्षवर्धन भोसले यांच्या अपराधाची 100 केव्हाच ओलांडली आहे. तेव्हा अशा या अपराधाला सोडून देणं हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अतिशय घातक ठरेल. तेव्हा त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. पण मॅडम, इतकी मोठी रक्कम भोसले साहेबांना विचारल्याशिवाय ट्रान्सफर करणं म्हणजे... जॉईंट अकाउंट आहे ना? हो. मग नाही, म्हणजे तुमच्या बँकेत असा काही रूल आहे का की जरी जॉईंट अकाउंट असलं तरीही पैसे काढताना एका अकाउंट होल्डरनी दुसऱ्या अकाउंट होल्डरची परवानगी घेतलीच पाहिजे? नाही मॅडम, असं कसं होईल? तुम्हाला न विचारता भोसले साहेब इतके दिवस अकाउंट चालवतच होते की? मग इतके दिवस त्यांनी जे केलं तेच आता मी करणार आहे. इतके दिवस त्यांनी मला न विचारता आमचं अकाउंट ऑपरेट केलं, आता मी ते करणार आहे. तुम्हाला चेक लिहून देते. हां, एक मिनिट मॅडम, चेक साईन करू नका. का? पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर चेक द्यावा लागेल ना? पण मॅडम, शारदाराजी यांनी त्यांचं बँकेतलं अकाउंट क्लोज केलं आहे आणि त्या त्यांचे सगळे व्यवहार आटपून परदेशी निघून गेले आहेत. पण मग त्यांचे कोणीतरी नातेवाईक असतील ना इथे? नाही, म्हणजे त्यांचे एक मित्र आहेत, परेश, त्यांना मी ओळखतो. हां, मग हे पैसे त्यांच्यापर्यंत पोचतील अशी कृपया काळजी घ्या. पण मॅडम, एवढी मोठी रक्कम तुमच्या अकाउंटमधून गेली तर शिल्लक काहीच उरणार नाही. मॅनेजर साहेब, मला माहिती आहे की इतके पैसे जर माझ्या खात्यातून काढले तर त्यात काहीच उरणार नाही, खातं रिकामं होईल. पण त्याचबरोबर डोक्यावरचा कर्जाचा डोंगरही नाहीसा होईल आणि मनावरचा ताण कमी होईल, ओझं हलकं होईल. मॅनेजर साहेब, माझ्या दृष्टीने भरलेल्या खात्यापेक्षा मनाचा मोकळेपणा जास्त महत्त्वाचा आहे. मी व्हाउचर साईन करून देते, तुम्ही पैसे ट्रान्सफर करा. बरं मॅडम.
माय लॉर्ड, हर्षवर्धन भोसलेंवर ठेवलेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी मी कोर्टात काही साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी बोलावू इच्छितो. कोर्टानं मला तशी परवानगी द्यावी. परवानगी आहे. माय लॉर्ड, सर्वप्रथम मी हर्षवर्धन भोसले यांच्याकडे कधी काळी कामाला असलेल्या नाईक यांना कोर्टापुढे बोलवू इच्छितो. नाईक हाजीर हो. नाईक हाजीर हो. जे काय सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मिस्टर नाईक, तुम्ही यांना ओळखता? चांगलाच साहेब. अहो, हे सुप्रसिद्ध बिल्डर हर्षवर्धन भोसले. मी यांच्याकडे काम करत होतो. काय काम करायचं? ऑफिसमध्ये होतो साहेब. नंतर नोकरी सोडली. का? त्यांनीच मला काही पैसे देऊन ही नोकरी सोडायला सांगितलं होतं. आणि त्या बदल्यात त्यांनी मला एक वेगळंच काम दिलं. कोणतं काम? नयनाचा खून करायचं. ऑर्डर ऑर्डर. अब तुम्ही काय केलं? मी काय करणार साहेब? मी हुकमाचा ताबेदार. मी नयनाचा खून करायला गेलो सुद्धा, पण इथे गेल्यावरती मला कळलं की ती पोटुशी आहे. मला दया आली साहेब, म्हणून मग मी तिला तसंच जिवंत सोडून दिलं. आणि साहेबांना येऊन सांगितलं की मी तिला मारलं म्हणून. पण तुम्ही त्यांना खोटं का सांगितलं? साहेब, मी जर तसं सांगितलं नसतं तर यांनी तेव्हाच तिला मारून टाकलं असतं. म्हणून मी खोटं बोललो साहेब. बरं, पुढे? पुढे काय साहेब? मी तिला एका अज्ञातस्थळी काही दिवस लपवून ठेवलं. मी तिला समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला की हर्षवर्धन भोसलेंच्या विरुद्ध कुठलीही केस उभी करू नकोस. पण तिनं माझं ऐकलं नाही साहेब. आणि शेवटी मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं साहेब. या हर्षवर्धन भोसलेंनी तिचा जीव घेतला साहेब. That's all, Your Honor. Your witness, please. माय लॉर्ड, मला यांना काहीही प्रश्न विचारायचे नाहीत. थँक्यू. कोर्टाचं काम काही वेळासाठी थांबवण्यात येते. 1 तासाच्या सुट्टीनंतर कोर्ट पुन्हा सुरू होईल. कोर्ट इज ॲडजर्न्ड टिल 1 hour.